नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरूण भाग 13. कथा ऐकायला तुम्ही उत्सुक आहात ना? कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण कथा लगेचच सुरुवात करूया. आपण ऐकणार आहोत पांघरूण भाग 13. तिला शुद्ध आली म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहायला लागला होता. तो आयसीयूचा दरवाजा उघडणार इतक्यात नर्स म्हणाली, सर, त्यांना शुद्ध आले आहे. परंतु अजूनही त्यांना धक्का बसेल, त्या विचारात अडकून पडतील, त्यांचा प्रेशर वाढेल असं काहीच विचारू नका किंवा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न जास्त करू नका. कदाचित बोलण्यामुळे सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो. आत्ताच त्या मरणाच्या दारातून वापस आल्या आहेत, तर त्यांची काळजी घ्या, त्यांना धीर द्या. सिस्टर, तुम्ही नका काळजी करू, मी घेईन काळजी तिची. माझ्यासाठी सगळे प्रश्न, त्यांची उत्तरे नंतर, आधी ती आहे. त्याच्या शब्दात त्याची काळजी वाहत होती. तो आतमध्ये गेला. तिचा पुन्हा तोच निस्तेज मळूळ चेहरा समोर दिसत होता. तिने कदाचित त्याला पाहिलं होतं, म्हणूनच डोळे बंद करून घेतले होते. गौरी, परवा मला तर पाहण्यासाठी तुझ्या जीवाला संकट असूनही स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून मला एकदा पाहण्यासाठी आली होती ना? मी तुला ओळखले होते, परंतु तू इथे कशी आलीस हा प्रश्न मनाला पडला होता. परंतु अर्धसत्य मलाही ठाऊक आहे, ते मी सांगून टाकेन तुला. परंतु त्याआधी मला एकदा डोळे उघडून पाहणारसुद्धा नाही आहे का? गौरी, तुला असं पाहताना मनाला काय वाटतं आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत. कृपया मला एकदा नजरेला नजर देऊन पहा तरी ना. शिव बोलत होता, परंतु त्यात प्रेम, काळजी अन आर्जव वाहत होती. गौरीने डोळे हळूच किळकिळे करून बघितले, परंतु ती त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. नेमकी तीच गोष्ट त्याला दुःख चटका देत होती. कारण सत्यता काय आहे आणि होती याची तुझभर कल्पना त्याला नव्हती. तिने पुन्हा डोळे घट्ट मिटले, परंतु भावनांचा कल्लोळ काही झालं तरीही साथ देणारा नव्हता. त्यामुळेच की काय, घट्ट मिटलेल्या डोळ्यांतून चुकार अश्रूंचे काही थेंब तिच्या गालावर ओघळत होते. मनातल्या वेदना मनातल्या मनात कुढत होत्या. तिला असं पाहून त्याला गळबळून आले. तिच्या मनाची अवस्था त्याला समजत होती, परंतु ही वेळ नव्हती काही बोलण्याची. कारण आता तिला गरज होती आरामाची अन त्याच्या प्रेमाची, सहवासाची, मायेची. शिव शांतपणे तिच्या बाजूला बसून होता. तास 2 तास असेच गेले. त्यानंतर जेव्हा गौरीने डोळे उघडून पाहिलं, शिव तिच्या हातावर हात ठेवून खुर्चीतच झोपी गेला होता. ती आता मात्र आपले किळकिळे डोळे उघडून बघत होती. डोळ्यांच्या खालील भागाला मार असल्यामुळे डोळे नीट उघडले जात नव्हते. संपूर्ण डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तरी एक वेदना जाणवत होती. तो जरी झोपला होता तरीही त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं तो किती थकला आहे. त्याचा हात तिच्या हातात ठेवलेला होता आणि त्याचा तो अद्भुत स्पर्श तिला सुखद गारवा देत होता. मनाला एक नवीन पाळवी फुटत होती. 2 वर्षांनी ती त्याला मनात साठवून घेत होती. डोळे भरून पाहत होती, कारण आता तिने मनाशी पक्क केलं होतं, काहीही झालं तरीही आपण एकदा थोडं बरं वाटलं की इथून निघायचं, पुन्हा इथे कधीच ना येण्यासाठी. शिव आणि त्याचे आयुष्य यांच्यापासून दूर जाण्यासाठी. स्वतःच्या भावना, संवेदना बोथट केल्याना मग वेदना होत नाही, हेही तिच्या मनाने पक्क केलं होतं आणि समजलंसुद्धा होतं.
म्हणता म्हणता 8 दिवस झाले होते. शिव स्वपरीने गौरीची जितकी काळजी घेता येईल तेवढी घेतच होता. गौरी बऱ्यापैकी बरी झाली होती. गौरीलाही आता ICUतून जनरल वॉर्डला शिफ्ट केले होते. गौरी झोपलेली होती अन शिव तिच्या बाजूला खुर्चीत बसून डोळे बंद करून विचार करत होता. शिव, आईसाहेब, काका, आबा तुला विचारून विचारून थकले आहेत. तू मोबाईल पहिला चालू कर. किती दिवस अजून मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणार आहेस? सगळे खूप काळजीत आहेत. मी सगळ्यांशी खोटं बोलून बोलून थकलो आहे. एकदाचा त्यांना फोन कर आणि सांग म्हणजे सगळ्यांच्या जीवाचा घोर एकदाचा संपेल, गणेश म्हणाला. शिवने त्याचं बोलणं ऐकून डोळे अलगद उघडले. गण्या, मला नाही बोलूसं वाटत त्यांच्याशी. राहिली बात आबांची तर त्यांना मी खरं कारण सांगितलं आहे. ते फक्त आईसाहेब आणि काका यांच्यासमोर नाटक करत असतील. त्यांना माहीत नाही असं. अरे, त्यांच्या काय जीवाला घोर लागतो जेव्हा ते दुसऱ्याच्या लेकराला वेदना यातना देतात, त्याला मृत्यूच्या मरणाच्या दारीत ढकलतात. स्वतःला खूप उच्च समजून दुसऱ्याला हीन वागणूक देतात. एखाद्याला जिवंत मारणे म्हणजे ह्यांच्या डाव्या हाताचा खेळ असतो. परंतु हेच लोक जेव्हा त्यांच्या मुलांवर आलं की विरोध करतात, जुमानतात. स्वतःचं मूळ दिसलं नाही की अवकाश पातळ एक करतात. मला यांचं वागणंच अजब वाटतं. मला संशय आहे, गौरीवर जो जीवघेणा हल्ला झाला त्याला जबाबदार किंवा त्याचे मुख्य सूत्रधार काका आहेत. त्यामुळे जिथपर्यंत कळणार नाही की गौरीवर हल्ला कोणी केला तोपर्यंत फक्त गप्प राहा. मला ह्यांची विचारश्रेणी सुधारायची आहे. त्यांनाही कळू दे की वेदना म्हणजे नक्की काय. जीव जळणे, जीव टांगणीला लागणे ह्या सगळ्याचा अर्थ त्यांना समजून येईल. मी गौरी संपूर्ण बरी होईपर्यंत कुठेच जाणार नाही आहे. जेव्हा घरात जाईन तेव्हा माझ्यासोबत गौरीही असेल. हा माझा निर्णय झाला आहे. मला माहिती आहे आबांना माझ्या निर्णयाचा नेहमीच अभिमान वाटतो. आता मी आईसाहेब आणि काका यांच्या विरुद्ध ठामपणे असेन. शिव रागातच आपल्या भावना व्यक्त करत होता. शिव, ठीक आहे. खरं तर तुझं म्हणणं आणि वागणंही बरोबर आहे. तुझ्या निर्णयात फक्त आबा नाहीत तर मीही आहे कायम तुझ्यासोबत. एक मित्र, सवंगडी अशा वेळी उपयोगाला नाही आला तर अजून कोणत्या वेळी उपयोगी येईल ना, गणेश म्हणाला. गौरी झोपलेली नव्हती. ती डोळे बंद करून सगळं काही ऐकत होती. तिला आता खरं तर स्वतःचाच राग येत होता. कारण फक्त आणि फक्त तिच्यामुळे शिव परत आल्यानंतरही आपल्या आई, बाबा, आबा, काका यांच्यापासून लांब होता. आता तिचं पुढे इथे राहणं म्हणजे कदाचित त्यांच्या घरात, नात्यात वाद होण्याची ती मीमांसा दिसत होती. तिला आता कळत होतं, जीवावरचं संकट जरूर टळलं आहे, परंतु पुढे घोंघावणारं वादळ जीवनात येणार होतं आणि त्यावेळी अजून सत्वपरीक्षा द्याव्या लागणार होत्या. आता मात्र वादलापूर्वीची शांतता पसरली होती. त्या शांततेत ही जीव गुदमरून जात होता. कारण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याची डोळ्यात तेल घालून वाट पाहिली, जो डोळ्यांच्या समोर आहे परंतु त्याच्याशी बोलू शकत नाही, त्याला स्वतःपासून वेगळं करायला लागणार होतं. नियतीनं तिचं अस्तित्व खूपच भेदरून टाकलं होतं. तिच्या अस्तित्वाचं पावित्र्य कुठल्या कुठं हरवलं होतं. समाज, जातीवाद, भिन्नता ह्यात तिचं प्रेम पोळलं जाणार होतं.
त्यामुळे काही झालं तरीही इथून निघावं असं तिच्या मनाने पक्क केलं होतं. थोड्याच वेळात तिलाही संधी मिळालीसुद्धा. सिस्टर, मिस्टर शिव, ही काही औषधे आहेत. ती इथे मिळताना थोडं मुश्किल आहे, कारण इथला स्टॉक संपला आहे. परंतु शहरात असणाऱ्या नॅशनल मेडिकलला ही मिळू शकतात. तुम्ही तिथून आणलं तर बरं होईल. पेशंटला देणं गरजेचं आहे. थोड्या लवकर आणण्याचा प्रयत्न करा. एक नर्स आपल्या हातातला पेपर दाखवत म्हणाली. ठीक आहे, तुम्ही फक्त पेशंटची काळजी घ्या. मी असा जातो आणि असा लगेच वापस येतो. डोळे बंद करून पहुडलेली गौरी हे सगळं ऐकत होती. तिने 5 मिनिटे वाट पाहिली. शिव आणि नर्स दोघेही तिथून निघून गेले होते. आपले डोळे तिने घट्ट बंद केले. डोळ्यांसमोर बापूंचा चेहरा दिसू लागला. आता मात्र तिच्यात नवऊर्जा संचारली. तिने हाताला लावलेल्या सगळ्या सुया ओढून काढल्या. तशी रक्ताची एक पिचकारी उडाली. एक झळझळीत वेदनेची तीव्रता तिच्या मेंदूला भिनून शरीरातून संचारली. आयुष्यात तिने कधीच चोरी केली नव्हती. बापूंना विचारल्याशिवाय किंवा बापूंनी सांगितल्याशिवाय ती कधीच बापूंच्या बटव्याला हात लावत नव्हती. आज ती परिस्थितीपुढे हतबल झाली होती. म्हणूनच काय, टेबलावर असलेले शिवचे पाकीट तिने हातात घेतले अन त्यातील पैसे काढले. एकदा, दोनदा, तीनदा मोजले. पूर्ण 5,000 होते. तिने तोंडाला ओढणी गुंडाळली अन ती बाहेर पडली. आता मात्र तिला लिफ्टने जायचे ठाऊक नव्हते, म्हणून ती जिन्यानेच खाली निघाली. शिव बाहेर आला. गाडीवर बसायच्या आधी त्याने आपला हात खिशात घातला आणि त्याच्या लक्षात आले, त्याचे पाकीट ऑडमध्येच राहिले होते. तो मनातल्या मनात म्हणाला, इतका कसा मी वेंधळेपणा करू शकतो. आता पुन्हा वरती जावं लागेल. तो तसाच मागे फिरला अन लिफ्टमध्ये शिरला. त्याचवेळी गौरी नेमकी खालती तळमजल्यावर पोहोचली होती. थँक्यू. ह्या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा.